की नाही? 18 पगड जाती होत्या की नाही? होत्या की नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला तोरणा किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं तोरण बांधला गेलेला तोरणा किल्ला आमच्या धनोजी धनगर नावाच्या गवळी धनगरानं छत्रपती शिवाजी महाराजांना गुलाल बुक्क्याप्रमाणे दान केला। आज मी अंजनगावामध्ये माढा तालुक्यातल्या माझ्या खेलोबाच्या मंदिराच्या समोर आहे। आज माझी इथं सगळी वीर मंडळी इथं माझ्या समोर बसलेली आहेत। ही सगळी भोळी भाबडी माणसं आहेत इथं सगळी बसलेली। तमाम महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, मुख्यमंत्री महोदय तुमचं गृह खातं नक्की काय करतं? गेल्या 8-15 दिवसापासून, महिन्या 2 महिन्यापासून या महाराष्ट्रामधल्या बहुजन लोकांना का टार्गेट केलं जातंय? आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून तुम्ही पहिल्यांदा प्रयोग केला। चिखला गावामधील बांधवांनो नीट ऐका, चिखला गावामधील वंजारी बांधवाला पहिल्यांदा टार्गेट केलं। 75% वंजारी समाजाचं गाव, त्या गावामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। अरे आम्ही गावगाड्यातली माणसं आहे, 18 पगड जातीची माणसं आहे। राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आमचा कधीही विरोध नाही आणि विरोध असायचं कारण पण नाही। 2 नंबरला भूमपरंड्यामध्ये ही मंडळी गेली। भूमपरंड्यामध्ये जाऊन गोलाई चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे। त्या गोलाई चौकाला, त्या गोलाई चौकामध्ये रात्री अपरात्री नेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। आणि आज सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या अंजनगाव खेलोबाच्या नगरीमध्ये अरे इथं लाखोने लोक येतात, भक्तगण येतात, भाकणूक सांगितली जाते। हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे। महाराष्ट्रातल्या लोकांना मी सांगू इच्छितो, अरे आपल्या देवाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची उंची महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची या देशभरामध्ये खूप मोठी आहे। भगवान बाबांची उंची खूप मोठी आहे। मातोश्री अहिल्यादेवी होळकरांची उंची खूप मोठी आहे। नरवीर राजा उमाजी नाईकांची खूप मोठी उंची आहे। अण्णाभाऊ साठेंची खूप मोठी उंची आहे। मुख्यमंत्री महोदय गेल्या 2 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये एक समाज कंटकांची एक टोळी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून या महाराष्ट्रामधल्या दीनदलितांच्या, ओबीसींच्या आणि आज धनगर समाजाच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम कुठली टोळी करते? त्यांच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? त्यांना अटक का होत नाही? याचं उत्तर मुख्यमंत्री महोदय आम्हाला पाहिजे। या तालुक्याचा आमदार अभिजित पाटील, आपण मतदान केलं नाही त्यांना? केलं का नाही मतदान? केलं की नाही मतदान? कुठं आहेत ते? अरे अभिजित पाटील, तुझ्या आमदारकीचा मार्ग माझ्या धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरनं जातो। माड्यामध्ये आम्ही अल्पसंख्याक आहे का? आम्ही पाकिस्तानात आलोय का? आम्ही अफगाणिस्तानात आलोय का? अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे। पण आणि कोण इथले कोण, काय नाव मामा सांगितले तुम्ही? मामा टाळेकर, काय नाव आहे त्या पोरांची? आडनाव सांगा फक्त। पाटेकर, चव्हाण, जाधव। हे बघा त्यांचं 1 एकरभर रान कुठं आहे बघा। सांगतोय का? त्या 1 एकर जागेवरती आपण ताबा टाकूया उद्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा आपण वर्गणी काढून तिथं बसवूया। आमच्या तीर्थक्षेत्रावरती अरे महाराजांना आमचा विरोध असायचं कारण काय? पण तुम्ही आमच्या दरवाज्यात आणून बसवला, तुम्ही ताबे मारताय आमच्या जागेवर। आमचा देवधर्म तुम्हाला नकोसा झालाय। अरे महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये कपाळ भरून भंडारा नेसलेली माणसं इथं बसलेत। अभिजित पाटील, तुला लाज वाटली पाहिजे हरामखोर।
माणसाने कधी तुला आडवे आले का? आमच्या माणसाने तुम्हाला कधी विरोध केला का? धनगर समाजाने कधी तुमच्या आडवं येण्याचं काम केलं का? केलं का कुणी? कधी केलं का? तुझ्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्या वस्त्यावरनं जातोय आणि या खेळोबाची शपथ घेऊन सांगतो, आमच्या दैवतावर जे जे कोण येतील त्याचं काय होणार आहे आता मला सांगायची गरज नाही. आज सकाळपासून काय घडलं ते सांगतो. पंढरपूरमध्ये पोलिसांनी आम्हाला स्थानबद्ध केलं. पंढरपूर मधून इथं येत असताना हेच गाव उपळाई, शेजारचं गाव उपळाई गावामध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या आम्हाला गाड्या अडवून तिथं शिवीगाळ करण्यात आली. आता मंदिराच्या कमानीवरती अरे तुम्ही निवडलंय काय? अरे दुसऱ्या काहीतरी कारणानं समोर यायचं होतं ना. तुम्ही राजा शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन समोर आलाय. राजा शिवाजी महाराजांच्या आडून तुम्ही आमच्यावर वार करताय. अरे तुमच्यात हिंमत आहे तर असं सामने सामने या ना. अरे राजा शिवाजी महाराज संवेदनशील विषय, मग धनगरे काय करतील बघू. तुमच्यात दम आहे ना, हा विषय बाजूला ठेवा आणि या आडू आमच्या, मग बघतो आम्ही काय येतो. शिवाजी महाराज तुमचे नाहीत. शिवाजी महाराज 18 पगड जातीचे शिवाजी महाराज आहेत. आणि मुख्यमंत्री महोदय नक्की चाललंय काय? काल परवा यवत जवळ बेरड समाजाची नरवी राजा उमाजी नाईकांची कमान काढली गेली. कर्जत मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने चौक होता, त्याची मोडतोड केली गेली. एकदा माळ्याला टार्गेट करायचं, एकदा वंजारीला टार्गेट करायचं, एकदा माझ्या आंबेडकरी जनतेला टार्गेट करायचं, एकदा बेरड समाजाला टार्गेट करायचं आणि आज आता धनगरांना टार्गेट करतायत. तो कोण आवारे फुवारे शिव्या देतोय ना. अरे तू आता आग्या मोहाळाच्या जाळीत हात घातलायस. कशात हात घातलाय ते ना? आग्या मोहाळाच्या जाळीत. आणि आमचा खेळोबा देव साधा सुद्धा नाही, याड लावल याड. त्यामुळे आमच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नये. आणि आता मी महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान करतोय, जिथं जिथं धनगर बांधव आहे त्या बांधवांनी आता तुम्हाला सगळ्यांना माढा तालुक्यातल्या आपल्या खेळोबाच्या मंदिराकडं अंजनगावकडे यायचं आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा सोडणार नाही. मंजूर आहे का? मंजूर आहे का? ही जागा आमच्यावर गोळ्या घातल्या चालतील, आमच्यावर गोळ्या घातल्या तरी चालतील. महाराष्ट्र यांच्या बापाची जागिरी नाही. अरे गावगाड्यात आम्ही आमच्या भोळेपणाचा फायदा घेताय, आमच्या रानुमाळ हिंडण्याचा तुम्ही फायदा घेताय, आमच्या येडेपणाचा फायदा घेताय. अजिबात चालणार नाही. त्यामुळं खूप काही बोलता येण्यासारखं आहे. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, एक तर आपलं आराध्य दैवत वाचल, धनगर वाचतील. आणि काय इथले आमदार खासदार मंत्री आणि पोलीस प्रशासनाचं आणि मुख्यमंत्री महोदयांचं आम्हाला एक कळलं नाही. अरे शिवाजी महाराजांचा तुम्हाला पुतळा बसवायचा आहे ना, अरे दिवसा 12 वाजता याना वाजत गाजत, रात्री अपरात्री महाराजांना घेऊन येत आहे. रात्री अपरात्री कुणाची भीती आहे नक्की तुम्हाला? दिवसा येणार, दिवसा रात्री अपरात्री महाराजांचा पुतळा बसवला जातो आणि पोलीस डिपार्टमेंटला सकाळी 10 वाजता कळतं आणि मग पोलीस डिपार्टमेंट कायदा आम्हाला. आणि तो कोण हरामखोर आवारे इथं येऊन आम्हाला शिव्या देऊन गेला, त्याला मोकळं. म्हणजे आम्हाला वेगळा कायदा. मुख्यमंत्री महोदय, हे कायद्याचं राज्य नाही. आम्ही तुमच्या खांद्यावर विश्वासानं मान ठेवली. इथं वंजारीला टार्गेट, धनगराला टार्गेट, माळ्याला टार्गेट, वडारांना टार्गेट, बेरडांना टार्गेट, माझ्या दलित बांधवांना टार्गेट. आम्ही सगळे एक झालो ना. आम्ही सगळे जरी एक झालो, गावगाडा जरी एक झाला, पळायचं कळणार नाही, पळायचं.
त्यामुळे खूप काही बोलायचं आहे आणि मी शेवटचं एक अनाऊन्स करतो. सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगावला आपल्या खेळोबाच्या मंदिराकडं महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांनी, ओबीसी बांधवांनी, दीनदलित बांधवांनी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांनी, मातंग समाजाच्या बांधवांनी, अरे तुमचं आमचं झालं काय? तुमचं आरक्षण गेलं. आता मी त्याच्यावर बोलत नाही, घाबरू नका. तुमचं आरक्षण गेलं, तुमचं शिक्षण गेलं, तुमच्या नोकऱ्या गेल्या, तुमच्या पोलीस पाटीलच्या गेल्या आणि आता तुमची दैवत अतिक्रमण करायला यांनी दैवत पकडले. दैवत जीव गेला तरी चालेल, पण खेळोबाच्या मंदिराच्या समोरून आता इथून धनगर हटणार नाही. बोला, मंजूर आहे का?